मित्रांनो, सध्या आपल्यासोबत आहे दर्शनाताई खोतकर झोल. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. ताई, काय म्हणाल या विजयाबद्दल, आणि जी शहरातून देखील तुम्हाला यावेळेस खूप चांगलं साथ मिळाली, काय सांगाल याच्यात? खरं म्हणलं तर हे सगळं खूप फास्ट झालंय आणि आम्हाला रजिस्टर करायला वेळ लागतो आहे. एवढंच म्हणेल की लाडक्या बहिणींनी भाऊंची 100% साथ दिलेली आहे. ती भाऊंसाठी धावत पळत आलेली आहे आणि भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे, हे आपल्याला दिसत आहे. दुसरं म्हणजे जे मागच्या काळात जेवढे आरोप प्रत्यारोप आपल्यावर झाले होते, तेवढं सगळं फेक नॅरेटिव्ह जो होता तो आम्हाला क्लिअर करायची गरज पडली नाही. हे जनतेने त्यांच्या मतदानातून मतपेटीतून दाखवून दिलेलं आहे की त्यांनी स्वतः हे इलेक्शन हातात घेतलं आणि भाऊंबद्दलचं सगळं फेक नॅरेटिव्ह क्लिअर करून दिलेलं आहे. तिसरी गोष्ट, मला खरंच सांगताना आनंद होतो की शहराने यावेळेस अतिशय जास्त साथ दिलेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान देईल की आपल्या एक एक मताला आम्ही वाया जाऊन देणार नाही. तुमच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू, आम्ही खरं ठरू आणि येत्या काळात तुम्हाला विश्वास राहील की आपलं मत वाया गेलेलं नाहीये. भयमुक्त होण्याची सुरुवात झालेली आहे जाणल्याची, एवढं नक्की. आता मेन आणि लास्टली मी आव्हान दिलं होतं, चूज द राईट पर्सन. यू ऑल चूज द राईट पर्सन अँड खोतकर साहेबांचा विजय होत आलेला आहे, हे आपल्याला दिसत. नेमकं या विजयाचं श्रेय कोणाला देणार? श्रेय खोतकर साहेबांसाठी फील्डवर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक पदाधिकाऱ्याचा, प्रत्येक फॅमिली मेंबरचा राहणार आहे. आणि शेवटी जय श्रीराम.